नमस्कार, मी विशाल पाटील. विरंगुळा तसंच मनोरंजनाचं सर्वात सोपं साधन म्हणजे कॉमेडी. मात्र हीच कॉमेडी सध्या पॉलिटिकल ट्रॅजेडी बनत चाललेली आहे. कारण नुकत्याच दोन घटना जर पाहिल्या तर कॉमेडियन हे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्याचं आपण अनेकदा पाहतोय. एक म्हणजे स्कायफोर्स फेम अभिनेता वीर पहारियावरती जोक केल्यामुळे स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याची घटना घडली होती. तर दुसरीकडे इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये आई वडिलांविषयी रणवीर इलाहाबादियानं अश्लील टिप्पणी केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे हा संपूर्ण शोच बंद करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि या वादाला कारण ठरलाय स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा. आपल्या परफॉर्मन्स दरम्यान कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती एक गाणं गायलं आणि तिथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. आपल्या नेत्यावर झालेल्या टीकेनंतर शिवसैनिकांनी कामराचा शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली आणि त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. दरम्यान दिल्ली विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. दिल्लीकरांच्या पदरात नेमकं काय पडणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे. तर अमेरिकेनं पुन्हा एकदा येमेनच्या 3 हवाई स्थळांना लक्ष केलेलं आहे. यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी चक्क स्टुडिओची तोडफोड केली. तर माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या या श्वानाची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. पत्रकार असो, पंतप्रधान मोदी असो की थेट सुप्रीम कोर्ट असो, सर्वांवरती कुणाल कामरानं आतापर्यंत वादग्रस्त टीकाटिप्पण्या करून स्वतःहून अंगावरती वाद ओढावून घेतले. पुन्हा एकदा तसंच काहीसं कृत्य त्यानं केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणालनं गाणं म्हणत टीका केली आणि ज्यावेळी शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड पुकारत गुवाहाटी गाठली त्यावेळी झालेल्या राजकीय भूकंपावर कुणालनं विडंबनात्मक गाणं म्हणत शिंदेंवरती निशाणा साधलाय. या प्रकरणी मुरजी पटेलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कुणालवर अंधेरी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान कुणाल कामरानं गायलेलं गाणं संजय राऊत यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट केलं. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कुणाल कामराचं तेच गाणं गाऊन शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. खाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर हो आए. थाने की रिक्शा, मंत्री नहीं वह दल बदलू है, और कहा क्या जाए. तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे. थाने की रिक्शा. भांडुप का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, आय हाय. बांद्रा का बंदर, हिंदुत्व को बेचकर CM की कुर्सी को ललचाए, आय हाय. इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए. जनता की नजर से तुम देखो, ठाणे का टाइगर नजर आए. चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले. उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जाके
छुप जाए, जनता की नजर से तुम देखो ठाणे का टाइगर नजर आए। तर कुणाल कामराच्या या गाण्यामुळे शिंदेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्यांनी तर थेट खारमध्ये ज्या ठिकाणी हा शो पार पडला त्या हॅबिटेट कॉमेडी क्लबची तोडफोड केलेली आहे। संतापलेल्या शिवसैनिकांनी मात्र स्टुडिओत असलेल्या खुर्च्या, लाईट्स आणि जे समोर आलं त्या सर्व गोष्टींचा विध्वंस करत गेले। कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे अशी मागणी या शिवसैनिकांकडून होती, मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये झालेल्या नुकसानानंतर शिवसेना नेते राहुल कनाल आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता अटकही करण्यात आलेली होती आणि तोडफोड प्रकरणी कनालांसह इतर शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती। मात्र नंतर 15,000च्या जात मुचलक्यावरती 11 जणांना जामीन मंजूर करण्यात आला। या सर्व प्रकारानंतर कुणाल कामरानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केलाय ज्यात तो संविधानाची प्रत दाखवतोय आणि विशेष म्हणजे कुणालच्या हातामध्ये त्याच लाल रंगाची संविधानाची प्रत होती जी राहुल गांधींनी संसदेत शपथ घेत असताना दाखवली आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी याच मुद्द्यावरून कामराला चांगलंच सुनावलं। वो जिस प्रकार से संविधान का फोटो दिखाकर ट्वीट कर रहे हैं, ये वही लाल संविधान है जो राहुल गांधी दिखाते हैं। ये राहुल गांधी का संविधान जो न राहुल गांधी ने पढ़ा है न कामरा ने पढ़ा है। ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते, क्योंकि इसी संविधान ने ये कहा है कि हर एक की स्वतंत्रता ये अक्षुण्ण है, लेकिन उस पर मर्यादा भी है। जब वो दूसरे की स्वतंत्रता पर आक्रमण करती है तो ऐसी स्वतंत्रता पर मर्यादाएं भी आती है। दूसरे की स्वतंत्रता पर, दूसरे के विचारों पर आप आक्रमण नहीं कर सकते। इसलिए राहुल गांधी का संविधान दिखाकर आप अपने कुकर्मों से नहीं बच सकते। एकीकडे कुणाल कामराच्या कॉमेडीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं, तर दुसरीकडे मात्र हॅबिटेट कॉमेडी क्लबचं मोठं नुकसान झालं। एक वेळ अशी होती की याच क्लबमध्ये हास्याचा कल्लोळ असायचा, त्या ठिकाणी आता स्मशान शांतता आहे। नैराश्याच्या गर्तेतून बाहेर निघण्यासाठी ज्या स्टुडिओमध्ये लोक जात होते त्याच क्लबचं वातावरण आता नैराश्याच्या छायेमध्ये दिसू लागलंय, कारण ज्या स्टुडिओमध्ये फक्त हास्याचे फवारे उडायचे त्या ठिकाणी तोडफोडीच्या ठिणग्या उडताना दिसून आल्या। त्यामुळे स्टुडिओच्या चालकांनी हा स्टुडिओज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि या संदर्भात त्यांनी एक निवेदनही जारी केलेलं आहे। तर निवेदनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात। दी हॅबिटेटचं हे निवेदन आहे, जोपर्यंत आम्हाला स्वतःला आणि आमच्या मालमत्तेला धोक्यात न टाकता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी कोणता निश्चित तोडगा सापडत नाही तोपर्यंत आम्ही स्टुडिओ बंद करत असल्याचं ते म्हणतात। तर आम्ही सर्व संबंधित कलाकार, प्रेक्षक आणि व्यक्तींना याबाबत खुलेपणानं चर्चा करण्यासाठी आमंत्रित करतो। तुमचं मार्गदर्शन मिळावं अशी आम्ही विनंती करतो, जेणेकरून आपल्याला कलाकारांच्या अधिकारांचंही रक्षण करता येईल। तर याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुख रेखा कोंडे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटीलही आपल्या सोबत आहे। सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। मुरजी भाई आपल्यापासून सुरुवात करेल। मुरजी पटेल जी आपण जी FIR दाखल करण्यात आलेली आहे, थेटपणे आपण मोर्चा त्या ठिकाणी घेऊन गेलेलो होता, आपल्या सोबत सगळे आपले समर्थकही त्या ठिकाणी होते, काय त्यामध्ये नेमकं म्हटलंय? हॅलो, मला आवाज येतो आपला, बोला। नमस्कार। आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर ज्यांनी खालती पातळीवर टीका केली त्याच्या विरोधात काल रात्री आम्ही MIDC पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या सर्व कार्यकर्त्या बरोबर त्याच्या विरोधात तक्रार केली, FIR दाखल केली आणि आपला माध्यम सकाळीपासून मी बोलतोय की त्यांना आम्ही 2 दिवसाची मुदत देतो की शिंदे साहेबांची माफी मागावी। जर त्यांनी माफी नाही मागितली तर शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, जिथे दिसेल तिथे तोंडावर काढा फासतील। बरोबर आहे, आपण त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम यावेळेला देताना दिसतायत। शीतल म्हात्रेजी, मी आपल्याला विचारेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं यासाठी कॉमेडी कलाकार असतील किंवा इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांना त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळत नसल्याची जी भावना उमटताना दिसते, यावरती शीतल म्हात्रेजी आपण काय म्हणाल?
एक लक्षात घ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य करताना तुम्हाला समोरच्याचा अपमान करण्याचं कोणी परमिट दिलेलं नाहीये. तुम्ही स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही एखाद्या लोकनेत्याचा, जो एका पक्षाचा प्रमुख आहे, जो मुख्यमंत्री राहिलेला आहे, एका संविधानिक पदावर राहिलेली व्यक्ती आहे, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्याबद्दल तुम्ही हे बघा, टीका मी समजू शकते, परंतु विदूषकी चाळे करून तुम्ही त्यांचे अपमानजनक जर शब्द वापरत असाल तर त्याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीने याचा हा 3 जानेवारीला हा व्हिडिओ खरं तर शूट झाला होता, त्याच्यानंतर तो नेमका आत्ताच का यावा? बरं, येताना 45 मिनिटाचं शूटिंग होतं, तरी 1.5 मिनिटाचं शूटिंग का दाखवावं? बरं, ते 1.5 मिनिटाचं शूटिंग यांनी ट्विट केल्यानंतर, स्वतः कामराने ट्विट केलं, त्याच्यानंतर 30 मिनिटाच्या आत संजय राऊताने हे रिट्विट का करावं? म्हणजे कुठेतरी दिशा सालियनचा मुद्दा जो आहे, ज्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन होण्याचा जेव्हा प्रकार सुरू झाला, कारण एक बलात्कारी आणि एक खुनी म्हणून या नेत्याकडे जेव्हा बघितलं जायला लागलं संपूर्ण महाराष्ट्रभर, तेव्हा हे विदूषकी चाळे करणाऱ्या लोकांना पैसे देऊन, सुपाऱ्या देऊन यांनी जमा केलं. ज्या माणसाला तुम्ही जर ते ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की मुंबईमधलं ठाणे असं ते म्हणतायत, म्हणजे ठाणे कुठे हेही या व्यक्तीला माहिती नाही. बरं, हे म्हणताना मध्ये मध्ये शिवीगाळ करतायत. कुणाला शिवीगाळ करताय? कशासाठी शिवीगाळ करतायत? याला तुम्ही कॉमेडी म्हणता? याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता? एका लोकनेत्याला शिवीगाळ करणं याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणू शकता का तुम्ही? माझी विनंती आहे की जरूर टीका करा, परंतु टीका करताना समोरच्याचा अपमान होणार नाही याची काळजी मात्र नक्कीच घेतली पाहिजे. स्वतःचे पोट भरण्यासाठी कुणाच्या तरी सुपाऱ्या वाजवणं हे बंद करा. बरं, या कामराची ऐतिहासिक त्याची पार्श्वभूमी काय आहे ते तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ 9 ते 10 याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यांनी अगदी चंद्रचूड साहेब जे आपले जज होते यांच्या संदर्भात बोललेले आहेत, मोदीजींच्या संदर्भात बोललेले आहेत. म्हणजे असं कोणी व्यक्ती नाहीये की त्यांनी, बरं, हा व्यक्ती फक्त स्टँडअप कॉमेडियन नाहीये, तर हा ऍक्टिव्हिस्ट सुद्धा आहे. तुम्ही जर याच्या टाइमलाईन वर गेला तर तुम्हाला दिसेल की हा सतत काँग्रेसच्या नेत्यांबरोबर किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला दिसेल. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह असं तुम्ही राजकारण करू नका. जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल बाह्यातपणे बोललात तर ते शिवसैनिक सहन करणार नाहीत आणि त्यांच्याबद्दल FIR ही मुरजीभाईने सुरुवात केलेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशनवर ही FIR शिवसेना करत आहे. बरोबर आहे. FIR संदर्भामध्येही मला लक्षात आला मुद्दा. मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. रुपाली ताई, गेल्या कित्येक दिवसांपासून कलाकार असतील किंवा एका बाजूला जर कुठेतरी राजकारणाचा भाग म्हणून अशा प्रकारे कॉमेडियन म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर्स काम करत असतील तर कुठेतरी कलाकाराच्या चेहऱ्या आड लपून एखादं कृत्य घडवण्यासाठी हे मुद्दाम केलं जातंय असं आपल्याला देखील वाटतं का? रुपाली ठोंबरे पाटील. कलाकारांच्या आड लपून जी काही आज तो जो काही कामरा स्टँड इन कॉमेडियन आहे त्याच्या बाबतीत सकाळी बघितल्यानंतर कामरा कोण आहे हे आम्हाला तरी कळलं. म्हणजे मला माहितीच नव्हतं हा कामरा आहे आणि तो काही अशी कॉमेडी करतोय. पण मला असं एकच सांगायचंय माझ्या सहकारी सगळ्या मित्रपक्षांना की आपण सत्ताधारी आहोत. जाणीवपूर्वक जरी विरोधकांनी असं आपण समजू की आपल्याबद्दल बोलले, कारण का शिवसेनेबरोबर बोलत असताना तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुद्धा उल्लेख आला, परंतु आपणही त्याच्याकडे एक विनोदी यांनी बघणं गरजेचं आहे. आणि आपली जी मागणी म्हणजे आमच्या नेत्यांचा जो काही त्यांनी अपमान केला किंवा जे काही बोललेलं आहे त्याच्या ज्या वेदना आहेत आपण त्याला कायदेशीर पद्धतीने त्या कारवाई करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी माफी मागावी हेही मागू शकतो. निश्चितच तोडफोडीचं समर्थन करणार नाही, कारण का सत्ताधारीमध्ये बसलेलो आहोत. जर विरोधकांमध्ये असतो तर निश्चित ती तोडफोड एकदा झाली काय दोनदा झाली काय, म्हणजे त्याला ठोकण्यापासून ते बाकीच्या गोष्टी या सगळ्या होऊ शकतात. परंतु जेव्हा आपण सत्ताधारी म्हणून बसतो तेव्हा आपल्याला जबाबदारीने तिकडे त्या गोष्टीची जी काही कारवाई करायची आहे ती कायद्याच्या चौकटीत बसूनच करावी लागेल. आता विषय असा आहे की त्यांनी हे गाणं घेतलं, म्हणजे हा काय 45 मिनिटाचा आहे, 1.5 मिनिटाचीच क्लिप आली, तर संजय राऊत साहेब बोलले. हा मला वाटतं की सोशल मीडिया हा फार मोठं माध्यम आहे की तात्काळ व्यक्त होणं आणि बोलणं, त्याच्यावर या महाराष्ट्राच्या ज्या काही गोष्टी आहेत राजकारणामध्ये या सोशल मीडियावरनं घडणं एवढे आपण तकलादू आपण सरकार नाही आहोत. आपण एकदम सक्षम सरकार आहोत. ज्या काही गोष्टी होतात त्याच मांडण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, जर एखादा कॉमेडियन कामरा ज्याला काही माहितीच नाही कोण आहेत शिंदे साहेब वगैरे, शिंदे साहेब कोण आहे हे महाराष्ट्राने दाखवून दिलेले आणि त्यांनी निवडणुकीमध्ये त्यांचे आमदार निवडून दिलेले. त्यामुळे कुठल्या असल्या ऐऱ्या गैऱ्या कामऱ्याच्या वर
व्यक्त होणं सरकारमध्ये बसून मला नाही योग्य वाटत. म्हणजे काय कामरा त्यांनी एनसीपी बद्दल बोललं काय आणि शिवसेनेबद्दल काय, त्याची बरं. तेवढी पात्रताच नाही. कायदेशीर मार्गाने काय होऊ शकतं हे मुरजी पटेल यांनी दाखवून दिलं. मात्र दुसरीकडे झालेली तोडफोड त्याचं तुम्ही समर्थन करत नाहीये. शीतल म्हात्रेजी, सत्ताधारी असतानाही मात्र आपल्याच मित्र पक्षाकडून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण सल्ला जो दिला गेलेला आहे तो आपल्याला मान्य आहे का? एक लक्षात घ्या की नक्की आम्ही कोणीही तोडफोडीचं समर्थन करत नाहीयेत, हा. परंतु शेवटी ऍक्शनला रिएक्शन ही येते. हा. ज्या आम्ही त्यांना इनफॅक्ट सांगितलं होतं की रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे ट्विट डिलीट करा आणि माफी मागा, ही त्यांना आम्ही मागणी केली होती. आम्ही त्यांना कायदेशीर म्हणून FIR केला, परंतु त्याच्यानंतरही हा जो दिवचवण्याचा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे आणि यानंतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने, आता आज मी बघितलं आता सुषमा अंधारे सेम टू सेम सगळ्या गोष्टी तशाच्या तशा बोलून त्यांनी ट्विट केलेले. त्यांना काय दाखवायचंय? मग जे गुन्हे कामरावर दाखल करण्यात येतील तेच गुन्हे सुषमा अंधारेंवर पण दाखल करण्यात यावेत का, हा माझा प्रश्न आहे. बरं, हे जे विरोधी पक्ष आहेत, बरं ह्यांनी आम्हाला भाषण स्वातंत्र्याबद्दल सांगावं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सांगावं. माझा त्यांना प्रश्न आहे की केतकी चितळे या व्यक्तीने काय केलं होतं म्हणून तुम्ही तिला 40 दिवस आतमध्ये टाकलं? माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ज्या पद्धतीने, ते नेव्हीचे ऑफिसर होते, यांनी काय केलं होतं म्हणून त्यांचा डोळा फुटेपर्यंत तुम्ही त्याला मारलं होतं? अर्णव गोस्वामी यांनी काय केलं होतं म्हणून तुम्ही त्यांना अटक केली होती? नारायण राणे यांना काय म्हणून तुम्ही अटक केली होती? भरल्या ताटावरून तुम्ही नारायण राणेंना उठवून घेऊन झालात, तेव्हा कुठे गेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य? म्हणजे जर प्रश्न तुम्ही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता मारत असाल तर तुम्ही इथे गेल्या 2-3 वर्ष जेव्हा तुम्ही सत्तेवर होतात तेव्हा तुम्ही काय केलं हेही तुम्ही डोकावून बघणं गरजेचं आहे. बरं, नक्कीच तुम्ही आता उपस्थित माफी मागाल केलेल्या का? सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे जोडल्या गेलेल्या आहेत. रेखा कोंडेजी, अनेक प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत, मात्र सातत्यानं हे सगळं काही पूर्वनियोजित असल्याचं जे बोललं जात आहे, त्याचबरोबर जे घडलं त्यामागे हे राजकीय हेतून प्रेरित असल्याचं आणि अवमान केला गेल्याचे आरोप आपल्यावरती होत आहेत. रेखा कोंडेजी, नमस्कार. नमस्कार. मुळात हे जे काही आरोप चाललेले आहेत ते मी पहिल्यांदा खोडून काढते. कुणाल कामरा हा एक कॉमेडियन आहे, तो त्याचा पेशा आहे. असे कॉमेडियन शो त्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत. काल त्याने तो मुंबईत केला, उद्या तो पुण्यात करेल, परवा कर्नाटकात करेल. तो कुठेही करू शकतो, हे त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि याच्या पूर्वी सुद्धा वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींवरती, वेगवेगळ्या लोकांवरती त्यांनी त्याचे हे कॉमेडियनचे विषय किंवा कवितेच्या माध्यमातून त्याने त्याचे विषय मांडलेले आहेत आणि हा त्याचा पेशा आहे. तर त्याला काहीतरी वेगळं वळण द्यायचं कारण आता चाललेलं आहे की त्याला कोणीतरी ठरवून बोलायला सांगितलंय, कोणीतरी त्याला पैसे दिलेले आहेत. हे असे जे वाटेल ते थोतांड आरोप चाललेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याला जर बोलायचं होतंच तर जेव्हा सगळेच त्यांना गद्दार सेना म्हणत होते तेव्हाच त्यांनी हा त्याचा कॉमेडी शो मधनं मांडलं असतं ना. इतके वर्ष लागले का हे सगळं करण्यासाठी? काही गरज नाही त्या गोष्टींची. बरोबर आहे. तुम्ही जे म्हणतायत की त्याला लागणारा एवढा वेळ का होता, मुरजी पटेल यांना मला विचारायचं आहे. मुरजी पटेलजी ही ऍक्शनला रिॲक्शन असल्याचं बोललं जातं, मात्र रेखा कोंडे सगळे करण्यात आलेले शिवसेनेचे आरोप फेटाळून लावताना दिसत आहे. त्यांचं म्हणणं आहे कुणी कोणाशी मैत्री नाही, मात्र त्या संदर्भातले आलेले फोटोज आपण सगळ्यांनी पाहिले, त्यानंतर होणारे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले आणि प्रत्येकानं गायलेलं गाणं, हे गाणंही आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मुरजी पटेलजी, पुढे काय करणार आहात? आम्ही पोलिसाकडे FIR केलेली आहे. आताही पोलीस स्टेशनला जाऊन आलो मी की याच्या बोलवतो धनी कोण आहे, आम्हाला बाहेर काढायचे आहेत. काही आता गद्दार बोलतायत. महाराष्ट्राची जनताने दाखवून दिलेले आहेत की संबंध महाराष्ट्र गद्दार म्हणतोय, फक्त आम्हीच म्हणत नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज त्यांनी त्याच्या कॉमेडीच्या माध्यमातून मांडलेला आहे. गद्दार कोण आहे हे दाखवलेलं आहे. तुम्ही काय सांगताय? आणि निकालांवरती तुम्ही गद्दार आहात की नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही. पहिली गोष्ट, केवळ निकालांवरती तुम्ही ठरवू शकत नाही. महाराष्ट्राने निकाल घेतलेला आहे. लोकसभेचा जिंकलेले आहात, तुम्ही आम्हाला गद्दारी शिकवू नये.
तुम्हाला जनतेने गद्दारीच्या दाखवून दिलं आहे खरे खुद्दार कोण आहे. गद्दारीच्या गोष्टी सांगण्याची वेळ का आली? तुम्ही आम्हाला शिकवलं आहे की नक्की गद्दार कोण आहे आणि खुद्दार कोण आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे खुद्दार कोण आहे आणि गद्दार कोण आहे हे दाखवून दिलेलं आहे. 100 सीट लढवून तुम्ही फक्त 20 सीट जिंकलेले आहात. आतापर्यंत तुम्हाला विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी जेवढे सदस्य लागतात तेवढे सदस्य देखील तुमच्याकडे नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आज आम्ही 80 सीट्स लढवून 60 आमदार निवडून आणल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने दाखवून दिलं की खुद्दारी कुणाकडे आणि गद्दारी कुणाकडे. तुमच्याकडे अजून विरोधी पक्ष नेता असावा एवढे सुद्धा आकडे तुमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला खरोखर शिकवू नये की गद्दारी काय आणि खुद्दारी काय. हे बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या जागी असेल, परंतु आमच्या मुख्य नेत्यांबरोबर जर अपमानजनक तुम्ही बोलत असाल तर ही ठाकरेंची शिवसेना, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आम्ही हे सहन करणार नाही. आमच्या नेत्यांबद्दल असे अद्वा बोलणारे आणि अपमानजनक जर कोणी बोलत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. तुम्ही आम्हाला शिकवू नका. काँग्रेसच्या पायाखालचे तुम्ही राहणारी तुम्ही आम्हाला काय शिकवताय? तुम्ही आम्हाला शिकवणार गद्दारी आणि खुद्दारी. तुम्ही कामरा ही व्यक्ती म्हणजे कोण आहे? पैसे घेऊन विदुषकी चाळे करणारी माणूस. आता तुमच्याकडे शिवसैनिक राहिलेले नाहीये म्हणून तुम्हाला असे भाडे करू घ्यायला लागतायत. पैसे देऊन तुम्हाला असे कॉमेडियन विकत घ्यायला लागतात कारण तुमच्याकडे शिवसैनिक नाहीयेत. शिवसैनिक संपूर्ण शिंदे साहेबांबरोबर आहे. तुमच्या बरोबर राहिलेले जे आहेत त्यांची हिंमत नाहीये या संदर्भात कुठली भूमिका घ्यायची. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. जर बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी नक्कीच आमची पाठ थोपटली असती. कारण बाळासाहेबांना अशी शिवसेना अभिप्रेत होती. तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना चालवताय त्या शिवसेनेची काँग्रेस तुम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करू नका. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बरोबर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असावं, मात्र स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना दिसतोय का? शीतलजी मी आपल्याकडे देखील येणार आहे, रेखा कोंडेजी आपल्याकडे देखील येणार आहे. मात्र मूर्जी भाई मला आपल्याला विचारायचं आहे की मगाशी आमच्याबरोबर ज्यावेळेला राहुल कनाल यांनी संवाद साधलेला होता लोकशाही मराठीशी, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला आणखी काय पाहायचं राहिलं असं वाटतं आणि त्यानंतर मी ब्रेकवर जाणार आहे. मूर्जी भाई आपली प्रतिक्रिया. माझं असं व्यक्तिगत मत आहे का मी जे काय करणार ते कायद्यात चोकडी राहूनच करणार. पोलिसांकडून विनंतीच करणार की ह्याच्यातून आम्हाला न्याय द्या आणि ह्याच्या बोलवता धणी कोण आहेत ते आम्हाला समजायचं आहे. महाराष्ट्राला कळू दे की ह्याच्या बोलवता धणी कोण आहेत. हा विषय असा आहे विशालजी की जे आता दिशा सालियन केस हे ना कुठेतरी वेगळं वळण द्यायचं म्हणून हा झालेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती सीबीआयची चौकशी, एसआयटीची चौकशी लागलेली आहे. मला वाटतं नळावर बांधल्यासारखं जर भांडण नक्कीच शीतलताई आपण प्रत्येकाला बोलण्याची तेवढी मुभा देखील देणार आहोत. मूर्जी पटेलजी यांचा आपण जो विषय बघितला की याचा बोलविता धनी कोण आहे, रेखा कोंडेजी आपल्यापासून सुरुवात करेल. एका बाजूला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन CDR तपासले जाणार आहे आणि त्याचबरोबर अकाउंटची देखील त्याच्यात चौकशी केली जाताना पाहायला मिळेल. या संदर्भामध्ये या तयारीसाठी आणि ज्यांच्यावरती म्हणजे संजय राऊतांवरती जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे त्यासाठी आपण तयार आहात का? रेखा कोंडेजी. नक्कीच. मुळातच कुणाल कामरा हा एक प्रोफेशनल कॉमेडियन आहे. त्याने मी मगाशीच सांगितलेलं आहे त्यांनी अनेक नेत्यांवरती, अनेक लोकांवरती हे असे शो केलेले आहेत आणि ते त्याच पद्धतीने त्यांनी खेळीमेळीने घेतलेले आहेत. आणि हा जो काही विषय काल झालेला आहे, त्यांनी जे काही कविता रचलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही शिंदे सेनेचा उच्चारही केला नाही, त्यांनी कुणाचं नावही घेतलं नाही, कुठल्या पक्षाचंही नाव नाही घेतलं, तरी सुद्धा एवढ्या मिरच्या यांना झुललेल्या आहेत. त्यातनं आता ते म्हणतात की आम्ही CDR चेक करू, आम्ही त्याचा बोलविता धनी कोण आहे तेच चेक करू. जरूर चेक करा, खुलं आव्हान आहे तुम्हाला यासाठी. जरूर चेक करा आणि यापूर्वीचे सुद्धा CDR चेक करा. अशा पद्धतीने उगाच काहीतरी खोटे नाटक आरोप करायचे हे चुकीची प्रथा या निमित्तानं पाडली जाते आहे. आणि अशा पद्धतीने एखाद्याला टार्गेट करणं आणि त्याचा स्टुडिओ उद्ध्वस्त करणं, त्याची वैयक्तिक मालमत्तेचं नुकसान करणं हे चुकीचं आहे.
यापूर्वी सुद्धा अनेक जण गद्दार म्हणालेले आहेत. मग त्यांच्या अंगावरही असेच धावून गेलात का तुम्ही? त्यांची अशीच तोडफोड केली का? या निमित्तानं मी अजून एक प्रश्न करते. जेव्हा कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत होते, अशब्द वापरले, मा जिजाऊंबाबत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, तेव्हा कुठे गेले होते तुमची सेना? तेव्हा त्यांनी का नाही बुलडोझर चालवला त्या कोरटकरच्या घरावरती? चालवायला हवं होतं ना. म्हणजे आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही मोठे झालेला आहात, असा काहीतरी संदेश तुम्हाला यातून द्यायचा आहे का? की असं केल्यावरती आम्ही असं करतो, जिथे तुमचं नाव सुद्धा घेतलं नाही, तुम्ही तुमच्या अंगावर ओढवून घेतलेली आहे ही गोष्ट. तुम्ही सुद्धा ती खेळीमेळीने घेतली असती तर आज विषय एवढा वाढलाच नसता. बरं, मात्र हे सगळं खेळीमेळीनं का घ्यावं? रेखा कोंडेजी ज्या वेळेला वैयक्तिक टीका केली जाते, एका संवैधानिक पदावरती असलेल्या व्यक्तीचा उल्लेख केला जातो, मुळात त्यांचं नाव घेतलं आहे का हे तुम्ही मलाही सांगावं. की त्या पूर्ण कविता तुम्ही पण ऐकलेली आहे, महाराष्ट्राने ऐकलेली आहे, मी सुद्धा ऐकलेली आहे. त्याच्यात कुठंही शिंदे असं काही उल्लेख केलेला आहे का? एकनाथजी शिंदे साहेब असा काही कुठे उल्लेख केलेला आहे का? शिवसेना असे हे 4 शब्द उच्चारलेले आहेत का? तसं असेल तर मला तुम्ही तसं सांगा. बरोबर आहे. तसं दाखवून शीतलजी उत्तर देतील की कुणाल कामरावरून एवढं जोरदार घमासान होण्याचं कारण काय? त्यानं गायलेलं विडंबनात्मक गाणं आणि त्यानंतर प्रत्येकानं आज आवळलेले सूर अवघ्या महाराष्ट्रानं ऐकलेले. शीतलताई, मला वाटतं आता ज्या व्यक्ती बोलत होत्या या कुठल्या पक्षाच्या कुठल्या पदावर आहेत मला कल्पना नाहीये. या प्रवक्ते आहेत का आणि हे पक्षाचं अधिकृत मत आहे का याबद्दल मला कल्पना नाहीये. परंतु ज्या पद्धतीने ह्या बोलतायत की खेळीमेळीने घ्यायला पाहिजे, तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की केतकी चितळेबद्दल का बरं तुम्ही खेळीमेळीने घेतलं नाहीत? तुम्ही नवनीत राणा दाम्पत्याबद्दल का बरं तुम्ही खेळीमेळीने घेतलेलं नाहीयेत? तुम्ही नारायण राणे साहेबांबद्दल का बरं खेळीमेळीने घेतलं नाहीत? त्याच्यामुळे हे सिलेक्टिव्ह राजकारण करणं सोडा. कारण जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा मात्र तुम्ही करता ते सर्व काही योग्य आहे, आणि जेव्हा ते शिंदे साहेबांवर किंवा दुसऱ्या पक्षावर येतं तेव्हा मात्र तुम्ही त्यांना सांगता खेळीमेळीने घ्या. तर मला असं वाटतं हे सिलेक्टिव्ह राजकारण आहे. जर आणि जो कायदा आहे या कायद्यामध्ये आम्ही कायदेतज्ञाशी सुद्धा या विषयावर बोललो, तर जरी नाव घेतलं नसेल परंतु जर त्याच्यामधून प्रतीत होत असेल की हीच ती व्यक्ती आहे तर त्यांच्यावर FIR होऊ शकतोय, कायदेशीर कारवाई होऊ शकते. आज विधान भवनामध्ये सुद्धा गृहराज्य मंत्र्यांनी सांगितलं की नक्की याचा बोलवता धनी कोण आहे हे आम्ही चेक करणार आहोत. तर मला असं वाटतं जर कायद्याने चेक होणार असेल तर जरूर व्हावं. त्याच्यामध्ये काय कुणाला मिरच्या लागायची गरज नाहीये. नक्की याच्या मागे कोण आहे, नक्की यांना कुणाचे फोन गेलेले आहेत, कारण आम्हाला संपूर्णपणे माहिती मिळालेली आहे की याच्यामधले बोलविता धनी हे नक्कीच उबाठाचे सर्व पदाधिकारी आहेत, उबाठाचे महाप्रवक्ते आहेत, विश्वप्रवक्ते आहेत. हे याची आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे लवकरच कायद्यानुसार ही लवकरच समोर येईल. बरोबर आहे. कायदे तज्ज्ञ म्हणूनही रुपाली ठोंबरे पाटील ह्या महाराष्ट्राला परिचित आहेतच. रुपालीताई, मला आपल्याला विचारायचं आहे की कलाकारांच्या आडून होणारं राजकारण आणि त्यानंतर दिवसभरात काय झालं, कुणी कुणी काय गायलं, हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र एका बाजूला झालेली तोडफोड, दुसरीकडे आता CDR ते थेटपणे अकाउंट्स चेक करणं. ज्या वेळेला अशी एखादी घटना घडते त्यावेळेला कायद्याच्या नेमक्या तरतुदी काय काय आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये या सगळ्यांपैकी कोण कोण अडकताना दिसू शकतं? रुपाली ठोंबरे पाटीलजी. स्टँडअप कॉमेडीनी जी काही कविता केली किंवा जो काही हास्य विनोद केला तो थेट जरी नाव घेतलं नाहीये त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे का नाही, अपशब्द बोललेले का नाही, अश्लील बोललेले का नाही, आणि एकंदरीत करून बदनामी करण्याचं जे स्वरूप आहे ते आहे का नाही ते चेक केलं जाईल. त्याच्यानुसारच जे पटेल आहेत त्यांनी ती FIR दाखल केली असेल. त्याच्यामुळे पोलिसांकडे आता तपासाचा FIR झाल्यामुळे पोलीस तपास करतील की खरंच याच्यामध्ये कोणाचे संबंध आलते का, CDR आलते का, बोलणं झालं होतं का नव्हतं. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी मी पुन्हा सांगते की आम्ही कायदेशीर याच्यामध्ये जास्तीत जास्त बदनामी केली किंवा त्याच्यावर अब्रू नुकसानीचा जो काही गुन्हा दाखल करता आहे, दावा केस करता येईल ती करता येणार आहे. पण मला हे त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय की आपली महायुती अत्यंत सक्षमपणे आहे. विरोधकच बसलेलेच आहेत की आपल्याला त्यांना कोणती संधी मिळतीये. आता मुळामध्ये काय झालं, ठीक आहे नेत्यांबद्दल बोलल्यामुळे आमचे शिवसैनिक बंधू जे आहेत ते भावनिक झाले, दुखावले गेले आणि ते अग्रेसिव्ह होऊन त्यांनी तो जो काही स्टुडिओ आहे तो फोडला. तो फोडायला नव्हता पाहिजे कारण का आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं सांगण्याचं काम आहे. परंतु त्यांनी ती कृती केल्यानंतर
तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले, त्यांना मेहरबान कोर्टासमोर नेलेलं आहे. असं नाहीये की आम्ही सत्तेत आहोत आणि तुम्ही फोडारे, तुम्हाला काही होणार नाही, असं कुठंही महायुतीच्या कुठल्याच नेत्यांनी केलेलं नाही. मुळामध्ये विरोधकांना एक संधी मिळाली की बाबा त्यांची जी काही भिडेच होती, म्हणजे जी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब आहेत, त्यांच्यामधला अंतर्गत हा जो कार्यकर्त्यांची जी धुसफूस आहे ना, तर या कामराने ऍक्च्युली ही काव्य करत असताना खरंच जर त्याचा राजकारणाशी संबंध नसेल तर त्यांनी इमाने इतबारे माफी मागणं गरजेचं आहे. कारण का त्याचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, तो इथला मतदार नाही, परंतु राजकीय याच्यावरनं भाष्य करत असताना त्याच्यावर ही कायदेशीर कारवाई त्यांना निक्षून सांगितलेलं मी कुठल्याही प्रकारची माफी मागणार नाही. रेखा कोंडेंना मला हा पुढचा प्रश्न आहे. जसं शीतलताईंनी मघाशी विचारलेलं होतं की केतकी चितळेच्या बाबतीत जे केलं ते मात्र आता या प्रकरणामध्ये का होताना दिसून येत नाही, तर दुसरीकडे रेखा कोंडेजी माफी मागणार नाही असं कुणाल कामरा सांगतो. न्यायालयानं सांगितलं तर ते आम्ही करू असं जे त्याचं म्हणणं आहे त्याचं तुम्ही समर्थन करता का रेखा कोंडेजी? पहिली गोष्ट, मग अशी शीतलताई म्हणाल्या की ह्या ज्या कोण व्यक्ती आहेत ज्या बोलतायत आत्ता, तर त्या नेमक्या कोण आहेत? तर तुम्ही आता माझ्या नावाचा उल्लेख केलाच आहे, त्यामुळे मी माझी वेगळी ओळख सांगण्याची गरज नाहीये. आणि मी जे काही आज इथे डिबेटसाठी बसलेली आहे ते आमच्या सर्वोच्च नेत्यांच्या परवानगीने मी इथे बसलेली आहे आणि त्याची तुम्हाला मी माहिती देण्याची इथे स्टुडिओमध्ये आवश्यकता नाहीये. तर विषय असा आहे की कामरा म्हणाले की मी इथे कोणतीही माफी मागणार नाही, कारण ही केस दाखल होण्याची त्याची काही ही पहिली वेळ नाहीये. याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्यावरती केसेस दाखल झालेले आहेत आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो पोचलेला आहे या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई व्हायची आहे, त्याच्यातून जे काही निष्पन्न होणार आहे आणि त्यानंतरची माफी, हा सगळा नंतरचा विषय आहे. बरं, शीतल म्हात्रेंकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे की ज्या प्रकारची प्रत त्यांना हातामध्ये टाकून किंवा हातात धरून जो फोटो टाकलेला आहे त्याच्या सोशल मीडियावरती, तसंच काहीसं साधर्म्य हे राहुल गांधी यांच्या हातामध्ये असलेली प्रतही दाखवताना पाहायला मिळतो. हा केवळ निव्वळ योगायोग समजायचा, साधर्म्य समजायचं की हे सगळं काही पूर्वनियोजित आहे? शीतल म्हात्रेजी, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला की हे साधर्म्य आहे की पूर्वनियोजित आहे. बघा, प्रश्न हाच आहे की हे साधर्म्य आहे की पूर्वनियोजित आहे. तर हे पूर्वनियोजित असल्याचा जास्त संशय यावा अशाच पद्धतीने ह्या सर्व घटना घडलेल्या आहेत. कालपर्यंत दिशा सालियनचा विषय सुरू होता. अचानक जेव्हा आपल्याला कळलं की आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन व्हायला लागली, त्याच्यामुळे जुना असलेला 45 मिनिटाचं शूटिंग असलेल्या मधून बरोबर हा 1.5 मिनिटाचाच व्हिडिओ हा ट्विट केला गेला. हे का बरं करण्यात आलं? आता काय याचा कॉन्टेस्ट होता म्हणून तुम्ही हे केलं? त्याच्यानंतर 30 मिनिटाच्या आत, बरोबर 30 मिनिटाच्या आत खासदार राऊतांनी हा रिट्विट केला. तर मला वाटतं की हा जो सगळा जर तुम्ही घटनाक्रम बघाल तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कॉन्स्पिरन्सी आहे, हा ठरवून केलेली ही गोष्ट आहे आणि यालाच आमचा विरोध आहे. कारण हे बघा, राजकारणामध्ये टीका होत असते आणि टीका व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी राजकारण्यांनी टीका कशी घ्यावी हे शिकवण्याचा प्रयत्न करू नका. गेले 3 वर्ष आम्ही टीका घेऊनच इथपर्यंत आलेलो आहोत. परंतु टीका करणं आणि अपमानजनक बोलणं आणि हास्यास्पद कुठेतरी हास्याचा विषय होऊन बोलणं यामध्ये फरक आहे. जेव्हा ज्यांना आपण आपले गुरु मानतो, ज्यांना आपण आपले दैवत मानतो, त्यांच्याबद्दल जर अशा पद्धतीने कोणी बोलत असेल तर नक्कीच त्याचा विरोध होईल. बरं, कोरटकरांबद्दल बोललं गेलं. कोरटकरांना लुकआउट नोटीस काढली होती आणि आत्ताच मी ऐकलं की त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे हे कायद्याचं राज्य आहे. इथे जरूर ज्या गोष्टी होतील त्या कायद्याने होतील. त्याच्यामुळे कोणीतरी उगीचच स्वतःच्या स्वार्थासाठी सिलेक्टिव्ह राजकारण करू नये. त्यासाठी कुणाचा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि भाषण स्वातंत्र्य, संभाषण स्वातंत्र्याच्या आड त्यांचा अपमान करू नये. मग ती कुठलीही राजकीय व्यक्ती असू दे. ही गोष्ट आमचा पक्ष शिवसेना, जी बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी आहे, ती कधीही सहन करणार नाही. बरोबर आहे. रेखा कोंडेंकडनं मला उत्तर अपेक्षित आहे की जे काय घडलं दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे का? त्यासाठीची ही खेळी आहे का? दिशा सालियन हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याच्या चौकशाही सुरू आहेत. गेली 5 वर्षापासून हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. तर या प्रकरणावरती लक्ष वगैरे हटवण्याचा इथे मुळात प्रश्नच येत नाही. हे प्रकरण अजूनही ताजच आहे. त्याच्यावरती अजूनही संभाषण होतच आहेत. त्याच्यावरती अजूनही डिबेट होतच आहेत. आणि केवळ या छोट्याशा कॉमेडियनच्या एका काही सेकंद, काही मिनिट्स
त्याचा जो काही त्यांनी कविता सादर केली त्याच्यामुळे काही लक्ष कुठे काही हटत नाही हे लक्षात घ्या. कारण हे विषय जे आहेत ते पूर्णपणे वेगळे. दिशा सालियन हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे आणि हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर आहे. मात्र जर दोन्ही विषय वेगवेगळे असतील तर आता राजकारण्यांनी समजून घेणंच अत्यंत आवश्यक आहे असं तरी वाटतं. धन्यवाद मूर्जी पटेलजी, धन्यवाद शीतलजी, धन्यवाद रेखा कोंडेजी आणि धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटीलजी. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि इतकी सविस्तरपणे चर्चा केलीत. आपापल्या पक्षाला नेमकं काय म्हणायचं हे आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलं त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.